Good morning, students. Today we are going to learn one of the most famous poems woven artificially by the Indian poet Sarojini Naidu. The title of the poem is Indian Weavers. First of all, let's see the introduction of the poet. Sarojini Naidu was a political activist, feminist, and the first Indian woman who became the president of the Indian National Congress. She was a political activist and feminist. Feminist म्हणजे स्त्रीवादी. And the first woman who became the president of the Indian National Congress. आणि भारतीय नॅशनल काँग्रेसच्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या त्या पहिल्या स्त्री प्रेसिडेंट होत्या. शी वॉज अन इम्पॉर्टंट फिगर इन इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये देखील त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे. सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट अर्न हर द सॉब्रिकेट ऑफ नायटिंगेल ऑफ इंडिया. आणि सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट आणि कवयित्री म्हणून त्यांनी जे काही काम केलं किंवा त्यांचं जे काही कार्य होतं त्याच्यावरून त्यांना नायटिंगेल ऑफ इंडिया म्हणजेच भारताची बुलबुल हे असं टोपण नाव सॉब्रिकेट म्हणजेच टोपण नाव देण्यात आलं. लेटर शी बिकेम द गव्हर्नर ऑफ द युनायटेड प्रोव्हिन्सेस इन 1947, बिकमिंग द फर्स्ट वुमन टू होल्ड द ऑफिस ऑफ द गव्हर्नर इन इंडिपेंडेंट इंडिया. Indian Weavers is a short poem where the poet talks about three types of garment that the weavers weave at three particular times of a day. Indian Weavers is a short poem where the poet talks about three types of garment. Indian Weavers, भारतीय विणकर. या पोएममध्ये या कवितेमध्ये इथं पोएट तीन प्रकारच्या कापडांबद्दल जे विणकर जे विवर्स विणत आहेत त्याबद्दल बोलत आहे. थ्री टाईप्स ऑफ गारमेंट. गारमेंट म्हणजे कापड. ॲट थ्री पर्टिक्युलर टाईम्स ऑफ अ डे. आणि दिवसाच्या तीन वेगवेगळ्या वेळी. ईच स्टांजा ऑफ द पोएम रिप्रेझेंट्स द थ्री इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. आणि प्रत्येक स्टांजा प्रत्येक कडवं त्या ठिकाणी मानवी जीवनातले जे काही वेगवेगळे स्टेज आहेत इव्हेंट्स आहेत ते इथं त्यांनी इंडिकेट केलेले आहेत. पहिला आहे बर्थ मीन्स चाइल्डहूड. सेकंड ॲडल्टहूड म्हणजेच यूथ किंवा यंग अँड डेथ. द कलर्स मेन्शन इन द स्टांजाज आर व्हेरी सिग्निफिकंट ॲज दे इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट्स. आणि या तिघ स्टांजांमध्ये जे काही कलर्स किंवा रंग मेन्शन केलेले आहेत ते देखील महत्त्वपूर्ण आहेत, सिग्निफिकंट आहेत. इंडियन विवर्स. लेट्स सी फर्स्ट स्टांजा. विवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. व्हाय डू यू विव अ गारमेंट सो गे? ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हेल्सियन वाइल्ड. We weave the robes of a newborn child. Weavers weaving at break of day. Why do you weave a garment so gay? First stanza indicates the beginning of life as a newborn baby. Weavers weaving at break of day म्हणजे अगदी सकाळी किंवा पहाटेच्या वेळेस. Poet asks the weavers that why they are weaving clothes in the morning, which is very beautiful and charming. अगदी पहाटेच्या वेळेला तुम्ही काय विणत आहात एवढं ब्युटिफुल चार्मिंग सुंदर असा. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हेल्सियन वाइल्ड वी विव द रोब्स ऑफ ए न्यू बॉर्न चाइल्ड. हेल्सियन means here kingfisher, a bird which has bright colorful plumes. किंगफिशर नावाचा एक पक्षी ज्याचे पंख प्लूम्स पिसं जे काही आहेत ते ब्राईट ब्ल्यू गर्द डार्क अशा निळ्या रंगाचे असतात.
द क्लोथ्स आर ब्ल्यू अँड लाईक द विंग ऑफ ए हेल्सिऑन. आणि ते जे काही कापड जे विणत आहेत विवर्स, ते किंगफिशरच्या त्या पंखांच्या रंगाप्रमाणे निळ्या रंगाचे आहे. Here, blue color indicates the loyalty and tenderness of mind which is precious and beautiful. Weavers reply that they are weaving the clothes for the newborn baby who has just came in this world. We weave the robes of a newborn child. आणि ते विणकर उत्तर देतात किंवा कवित्रीच्या पोएटेसच्या प्रश्नाला रिप्लाय देतात की वी weave the robes of a newborn child. Weavers reply that they are weaving the clothes for the newborn baby who has just came in this world. ते सांगतात की आम्ही नुकतेच जन्माला आलेल्या त्या नवजात बाळासाठी कपडे विणत आहोत. Now second stanza. Weavers weaving at fall of night, why do you weave a garment so bright? Like the plumes of a peacock, purple and green, we weave the marriage veils of a queen. Weavers weaving at fall of night, why do you weave a garment so bright? Second stanza indicates the adulthood of human life. Weaving at fall of night, it was the evening time आणि ती संध्याकाळची वेळ असते. Everywhere darkness in paths, and poet meets with weavers and asks that why they are weaving so bright garment like the plumes of a peacock, purple and green in color. Why do you weave a garment so bright like the plumes of a peacock, purple and green? आणि अशा प्रकारे संध्याकाळची वेळ असते आणि कवी त्यांना विणकरांना त्या विवर्सला भेटतात आणि विचारतात की अशा प्रकारे या संध्याकाळच्या वेळेला तुम्ही इतके चकाकणारे तेजस्वी असे काय विणत आहात, जे मोराच्या पंखाप्रमाणे जांभळ्या, पर्पल अँड ग्रीन, जांभळ्या आणि हिरव्या रंगाचे आहेत. दे रिप्लाय, वी weave the marriage veils of a queen. Plumes means soft feathers. We weave the marriage veils of a queen. The weavers reply that they weave the marriage veils of a queen. It is an adult stage of human in which got married. In this stage, humans are active and tries to lead a prosperous life. The color purple symbolizes sorrowful life and color green indicates prosperous life. In that stage, humans generally face ups and downs of life to make his life prosperous. लग्न म्हणजे आता ते सांगतात वी weave the marriage veils of a queen. ते सांगतात आम्ही राणीचा लग्नाचा पोशाख विणत आहोत. वेल्सचा अर्थ इथं आहे की लग्नामध्ये जे काही घुंगट घेतला जातो डोक्यावर त्याला वेल्स असं म्हटलेलं आहे. तर ते सांगतात की आम्ही राणीचा लग्नाचा पोशाख विणत आहोत. लग्न म्हणजे तारुण्यावस्था. जुन्या काळात शक्यतो संध्याकाळी लग्न होत असे म्हणून इथे फॉल ऑफ नाईट हा शब्द वापरलेला आहे. मोराच्या पंखाचा रंग बघून मन उल्हासित होत असतं, मन प्रफुल्लित होत असते. त्याप्रमाणे तारुण्य पण देखील असते, ऊर्जेने आणि नव्या उमेदीने संचारलेले. नेक्स्ट स्टांजा. Weavers weaving solemn and still, what do you weave in the moonlight chill? White as a feather and white as a cloud, we weave a dead man's funeral shroud. Weavers weaving solemn and still, what do you weave in the moonlight chill? The third stanza indicates the end of life. We struggle in grief. या तिसऱ्या कडव्यामध्ये त्या स्टांजामध्ये मानवी जीवनाचा जो काही अंत आहे तो दाखवलेला आहे. In this final stanza, poet observes that weavers are very calm and still under the moonlight. Weavers weaving solemn and still. What do you weave in the moonlight chill? आता
पोएट कवी त्यांना विचारतात एवढ्या सोलेम म्हणजेच गंभीर, स्थिर किंवा शांत चित्ताने, एवढ्या गंभीर आणि स्थिर चित्ताने, व्हॉट डू यू व्ह्यू इन दी मूनलाईट चिल, इतक्या या थंडीच्या शीतल रात्रीमध्ये, या चंद्रप्रकाशामध्ये तुम्ही काय विणत आहात असा प्रश्न त्यांना करतात. व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. They are quiet and silent. They are weaving some white garment. Garment is as white as the cloud. ते ढगाप्रमाणे पांढरशुभ्र आहे. Cloud is colorless, indicating emotionless and lifelessness of life. Cloud जे काही आहे इथं त्या ठिकाणी इमोशनलेस किंवा लाईफलेसनेस याचा त्या ठिकाणी एक प्रतीक आहे. भावनाशून्यतेचं ते एक प्रतीक आहे. इन दिस वे अकॉर्डिंग टू द पोएट लाईफ बिगिन्स विथ जॉय अँड चार्म. ॲट मिडल स्टेज इट इज फुल ऑफ स्ट्रगल अँड प्रॉस्पेरिटी अँड ह्युमन लाईफ एंड्स ट्रॅजिकली विथ सॉरो अँड ग्रीफ. ते सांगतात व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, की आम्ही पंखाप्रमाणे आणि ढगाप्रमाणे शुभ्र असं पांढरशुभ्र असं कापड विणत आहोत. कुणासाठी? वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. आम्ही मानवाच्या किंवा एका त्या माणसाच्या त्या ठिकाणी फ्युनरल म्हणजे अंत्ययात्रेसाठी लागणारं जे काही श्राउड म्हणजेच कफन ज्याला म्हणतात, अंत्यविधीसाठी किंवा त्या प्रेतावर झाकण्यासाठी जे वस्त्र लागतं ते आम्ही पांढरं शुभ्र असं वस्त्र जे ढगांसारखं पंखांसारखं ते आम्ही विणत आहोत. मृत व्यक्तीला झाकण्यासाठी लागणारा कपडा आम्ही विणत आहोत. कवितेच्या या तिसऱ्या स्टांजामध्ये ओल्ड एज म्हणजे म्हातारपण वर्णन केलेले आहे. विणकर वस्त्र विणत आहे, वातावरण गंभीर आहे आणि पोएटस त्यांना प्रश्न विचारत आहे, तुम्ही इतक्या गंभीर आणि शांत या चंद्रप्रकाशामध्ये तुम्ही काय विणत आहात? आणि ते सांगतात की मृत व्यक्तीला झाकण्यासाठी लागणारा कापड आम्ही विणत आहोत. इन दिस वे अकॉर्डिंग टू द पोएट लाईफ बिगिन्स विथ जॉय अँड चार्म. ॲट मिडल स्टेज इट इज फुल ऑफ स्ट्रगल अँड प्रॉस्पेरिटी अँड ह्युमन लाईफ एंड्स ट्रॅजिकली विथ सॉरो अँड ग्रीफ. अशा प्रकारे या पोएममध्ये कवीने सांगितलेलं आहे की मानवाच्या जीवनाची सुरुवात जी काही आहे ती जॉय अँड चार्म की अगदी उत्साहाने, उल्हासाने, आनंदाने होत असते. ॲट मिडल स्टेज आणि मध्यंतरी ती म्हणजे तारुण्यावस्थेमध्ये इट इज फुल ऑफ स्ट्रगल अँड प्रॉस्पेरिटी की त्यामध्ये संघर्ष देखील असतो आणि प्रॉस्पेरिटी पण असते. अँड ह्युमन लाईफ एंड्स आणि मानवी जीवनाचा अंत हा ट्रॅजिकली होत असतो, ट्रॅजिकली विथ सॉरो अँड ग्रीफ. आणि दुःखाने त्या ठिकाणी हा अंत दुःखामध्ये होत असतो. Poem teaches us this poem teaches us to accept life with its joys and sorrow. It dignifies the work of weavers. अशा प्रकारे या पोएममध्ये या पोएममधून आपल्याला असा संदेश मिळतो की जीवन जसं आहे विथ जॉय अँड सॉरो, आनंद, दुःख, सुख, दुःख जसं असेल तसं त्याचा स्वीकार केला पाहिजे असा संदेश आपल्याला या पोएममधून मिळतो. थँक्यू.